कीर्तनाचा गजर, हजारो भाविकांची गर्दी. पण अचानक मंचावर येतो एक पोलीस अधिकारी आणि पुढच्या क्षणी अहो कीर्तनाचं मंचच बनतं एक वादावादीचं ठिकाण. पुढच्या क्षणी कीर्तनाचं ठिकाण बनतं रणभूमी आणि पुण्यातील रस्ता देखील बनतो रणभूमी. इंदुरीकर महाराज आणि वाहतूक पोलीस आमने सामने आले. नेमकं काय घडलं होतं 12 डिसेंबरच्या त्या रात्री? अरे बापरे, पुण्यात काय झालं सांगू का? म्हणजे असं नाही की रोज घडतं तसं काहीतरी. कीर्तन, भक्ती, टाळ, मृदुंग आणि मध्येच महाराज कार्यक्रम बंद करा. हो, हे सगळं एकाच ठिकाणी, एकाच वेळी. 12 डिसेंबरची रात्र होती. पुण्यातील हडपसरचा काळेपडळ परिसर. इंदुरीकर महाराजांचं कीर्तन म्हणजे काय? लोक खूप लांबून लांबून येतात. कुणी म्हणतं आज काहीतरी वेगळं ऐकायला मिळणार, तर कोणी म्हणतं महाराजांची टोलेबाजी चुकवायची नाही, आणि कोणी म्हणतं आज तर आपला एवढा 4 दिवस हसायला मिळेल एवढं आपल्याला कंटेंट मिळणार. आणि खरंच लोक इतके जमले की रस्ता दिसेनासा झाला. गाड्या उभ्या राहिल्या, हॉर्न वाजवतात. कोणी म्हणतं अरे ही रांग संपतच नाहीये, तर कोणी म्हणालं आज घरी पोचायचं की नाही देव जाणे. आता इकडे मंचावर कीर्तन रंगात आलंय. विठ्ठल 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 गजर चालू आहे. तिकडे रस्त्यावर मात्र संयम संपत चालला आहेत. हॉर्न वाजत आहेत, एकमेकांना शिव्या देत आहेत. आणि मग एंट्री होते वाहतूक पोलिसांची. वाहतूक पोलिसांना तर लोकांनी शिव्याचा भडीमार चालू केला. तुमची जबाबदारी असताना एवढा रस्ता जाम होतोच कसा, असं त्यांना विचारायला सुरुवात केली. पोलीस म्हणाले थांबा, आम्ही सगळा रस्ता पूर्ण मोकळा करून देतो. आणि नंतर त्या लोकांना पोलीस म्हणाले हे काय चाललंय, तुम्ही सगळा रस्ता का बंद केला? काही इमर्जन्सी असतात, काही रुग्णवाहिका असतात, काही लोक अडकलेले असतात, काहींना दवाखान्यात जायचं असेल, काहींना घरी जायचं असेल. तुम्ही तुमचा आनंद घेताय हे ठीक आहे, परंतु जे रस्त्यामध्ये अडकलेले केव्हा सकाळी निघाले असतील, कुणी काल रात्री निघालेलं असेल, कुणी लांबच्या प्रवासाचं असेल, तुम्ही याचा विचार करत नाही आणि तुम्ही पूर्ण रस्ता अडकून ठेवलाय. लोक अडकलेत, अहो ॲम्ब्युलन्स अडकलेत, ते लोकांनी काय रस्त्यावरतीच प्राण सोडायचा का? आता मात्र आयोजक गडबडले. साहेब थोडा वेळ द्या. अरे थोडा वेळ? आतापर्यंत 2 तास झाले रस्ता अडवून आहे, अजून किती वेळ हवा आहे? अहो जरा दुसऱ्याच्याही प्रायव्हसीचं, दुसऱ्याच्याही इमर्जन्सीचं तुम्ही का विचार करत नाही? बरं, तुम्ही कार्यक्रम तर केला, पण त्या कार्यक्रमासाठी परवानगी घेतली का? आणि परवानगी जरी घेतली असेल तर रस्ता बंद करायची परवानगी तुम्हाला मिळाली आहे का? पण एवढा वेळ कुणाकडेच नव्हता. आणि मग जे कुणालाही अपेक्षित नव्हतं तेच घडलं. हा पोलीस अधिकारी थेट मंचाकडे निघाला. लोकांनी त्याला अडवलं. अहो साहेब, तुम्ही मंचाकडे जाऊ नका, महाराजांना ते आवडणार नाही. तर महाराजांच्या समोरच डायरेक्ट हे पोलीस अधिकारी गेले. हो हो, थेट महाराजांच्या समोर. आणि आता समजा दृश्य, समोर हजारो भाविक, माईक हातात असलेले महाराज आणि बाजूला पोलीस अधिकारी. पोलीस म्हणतात अहो महाराज, तुम्ही कीर्तन बंद करा, तुमच्या कीर्तनामुळे रस्ता जाम झालाय. महाराजही काही कमी नव्हते. त्यांची भाषा रोखठोक, टोलेबाजीची. थोडी टोलेबाजी, थोडा रोखठोकपणा आणि क्षणातच बाचाबाची. आता लोक म्हणायला लागले अरे आता काय होणार? कीर्तन थांबणार का? पोलीस काय करतील? आणि तेच वातावरण थोडंसं तापलं. बरं वाटलं आज भक्तीपेक्षाही वादच जास्त गाजणार. पण थांबा, इथूनच गोष्ट वेगळं वळण घेते. त्या पोलीस अधिकाऱ्याने एकदम आवाज बदलला, माईक हातात घेतला आणि म्हणाला महाराजांचा कार्यक्रम चांगलाच आहे, मी स्वतःही ऐकलाय, महाराजांच्या सोबत जेवणही केलंय. आता हे ऐकून लोक हसले, म्हणाले अरे वा, महाराजांच्या ओळखीचेच निघाले वाटतं. पोलीस पुढे म्हणाले
फक्त एवढंच करा. रस्त्याची एक लाईन मोकळी ठेवा. गरजूंना, इमर्जन्सी असणाऱ्यांना, रुग्णवाहिकांना जायला तुम्ही रस्ता द्यायला पाहिजे. एवढी नैतिक जबाबदारी तरी तुम्ही घ्यायला पाहिजे. लोकांना जायला यायला द्या. आणि काय सांगायचं, लोकांनी ऐकलं हो. गाड्या बाजूला पटकन केल्या, हॉर्न थांबले, रस्ता हळूहळू मोकळा झाला. महाराजांनीही क्षणभर थांबून पुन्हा माईक हातात घेतला आणि कीर्तन पुन्हा सुरू झालं. यावेळी मात्र थोडी जास्त शांतता होती, थोडं जास्त भान होतं. आता हा व्हिडिओ व्हायरल होतोय. कोणी म्हणतंय पोलीस बरोबर होते, तर कोणी म्हणतंय आयोजन आधी नीट करायला हवं होतं. महाराजांना काय, ते आयोजक जेथे सांगतील तेथे ते कीर्तन करणार. परंतु आयोजकांनी महाराजांचं कीर्तन आहे म्हटल्यानंतर त्यांना माहीत असतं की हजारोंच्या संख्येने लोक येत असतात आणि त्या लोकांची व्यवस्था जिथे असेल अशा ठिकाणीच हा कार्यक्रम त्यांनी आयोजित करायला हवा होता. एक मात्र नक्की, ही घटना आपल्याला एकच गोष्ट शिकवते. भक्ती मोठी आहे, पण व्यवस्था सांभाळणं तितकंच गरजेचं आहे. आणि शेवटी वाद झाला, पण भांडण नाही. आवाज चढले, पण माणुसकी हरवली नाही. म्हणजे काय झालं, कीर्तनही झालं, रस्ताही एका बाजूचा मोकळा झाला आणि पुणेकरांनी एक अनुभव आयुष्यभरासाठी सोबत ठेवला. पुण्याचं ट्रॅफिक म्हणजे तुम्हाला अगोदरच माहीत आहे. पुण्यातून बाहेर पडण्यासाठी जवळपास तास ते 1.5 तास लागतो, की जेवढा सातारपासून पुण्यापर्यंत जाण्यासाठी सुद्धा लागत नाही. तुम्हाला काय वाटतं, असे मोठे कार्यक्रम करताना नेमकी जबाबदारी कुणाची असावी? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अजून अशाच गोष्टी ऐकायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. या सगळ्या घटनेला आणखी एक राजकीय पार्श्वभूमीही आहे. पुण्यात आता महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे अनेक इच्छुक कार्यकर्त्यांनी आता स्वतः महानगरपालिकेच्या निवडणुकीत उभे राहण्यासाठी, लोकांना आपल्याकडे मतदानासाठी आकर्षित करण्यासाठी अनेक मोठमोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. पण आयोजन करणे यात काही चूक नाही, पण योग्य नियोजन नसेल तर भक्ती सुद्धा अडचण ठरू शकते. तर हे या घटनेनं दाखवून दिलं की तुम्ही भक्ती करा, पण त्याबरोबर तुम्ही दुसऱ्याला त्रास होईल असे काही करू नका. आयोजकांनीही आपण कोणता सेलिब्रिटी बोलवतो आहे आणि त्याची प्रसिद्धी केवढी आहे हे जरा लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्यांनी स्टेज म्हणा किंवा लोकांना बसण्याची व्यवस्था जिथे असेल अशा ठिकाणीच कार्यक्रमाचे आयोजनही करावे. म्हणजे भविष्यात असे वाद होणार नाहीत. आता तो पोलीस अधिकारी खूप तडफदार होता. त्यांनी परिस्थितीचे भान ओळखले आणि त्यातूनच त्याने ते सगळं मोकळं करून दिलं. हा त्याचा भाग झाला. पण प्रत्येकाला हे जमेलच असे नाही. म्हणून भक्ती आणि व्यवस्था दोन्ही तितक्याच महत्वाच्या आहेत. वाद करण्यापेक्षा संवाद करा, म्हणून अनर्थ टळेल. पण भविष्यात अशा कार्यक्रमासाठी आयोजकांनी आणि प्रशासनानेही एकत्र नियोजन करणं अत्यावश्यक आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? पोलीस बरोबर होते की आयोजकांची चूक होती? कमेंटमध्ये नक्की सांगा.